की एकंदरीत आपल्याला या हॉस्पिटलला श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचा दवाखाना असं नाव का द्यावं वाटलं? आता श्री विठ्ठल रुक्मिणी दातांचं श्री विठ्ठल रुक्मिणी नावातच सगळं काही आहे. तर मला पहिल्यापासूनच श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्याबद्दल आवड आहे. जसं आपल्या भारतीय संस्कृतीला जसं आधी पुरातन काळापासूनच जसा धार्मिक वातावरणाने जर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा हात आहे की आपल्या या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाचं दैवत हे श्री विठ्ठल रुक्मिणी आहे. आणि त्याप्रमाणे आणि मी स्वतः माळकरी असल्यामुळे तर मला या गोष्टींची पहिल्यापासूनच आवड होती. आणि म्हटलं की आपल्या या चांदोळ आजूबाजूच्या परिसरामध्ये तर लोकांना वारकरी संप्रदायाची संख्या खूप अतिशय वारकरी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीबद्दल लोकांची आवड खूप आहे आणि मला स्वतःला देखील आवड आहे. तर त्यामुळे मी श्री विठ्ठल रुक्मिणी असे नाव दिले. आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलं आणि त्याच वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी आणि त्याचेच पाईक असणारे श्री वैभव सर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते स्वतः माळकरी आहेत, स्वतः त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या हॉस्पिटलला हे नाव दिलं आहे.